आता माझी धपाटे करायचे चालू आहेत बघा इकडं. तरी म्हणलं कोण आलंय त्या बोळीतनं दिसलं होतं मला. राधू घालते तुळशीला पाणी रोज सकाळनं. तुळशीला पाणी घालून जाते देवाच्या पाया पडून, म्हणजे तुळशीच्या पाया पडून. इकडं बघ. आणि राधूकडनं आता पंचपाळ सांडलं खाली बघा. इथं सारं कुंकू हे खाली पडलं. इथं ठेवायला गेले आणि धडकलं. हाय राधू, पाया पडा. ते भिजून गेल ते. पड पाय. इकडं बघ. इकडं बघ. तशीच बघा फोटो काढत. पंचपाळ घासावं लागल. येईल बघा आता. बस राधू शाळेमध्ये गेली आणि ओमने पण आंघोळ केली. त्याला म्हणलं होतं इथं 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 यस काढ. खाली कशाला जागा आहे की. त्याला म्हणलं होतं शाळेचे कपडे घालू नको एवढ्या लवकर 6:30ला. ही वाटी नीट काढायची, अक्षराला वळण द्यायचं. घे पुढं थोडी वाटी अशीच. बस बस. आता किती छान दिसतोय बरं. यस म्हण. त्याने काय ऐकलं नाही. ते घातले शाळेचे कपडे. म्हणलं नाही खराब करत. आता ABCD लिहितोय. काल अभ्यासच घातलं नाही, माझ्या लक्षातच नाही. काल तिकडं होतं दिवसभर आणि देवाला गेलो परत. मग आता म्हणलं कधीतरी उठलाय लवकर बस अभ्यासाला. शाळा भरल्यापासून आज पहिल्यांदाच एवढा अभ्यास करतो एवढ्या लवकर. शाळेत जाताना कधी अभ्यास करत नाही. काल अभ्यास न घेतल्यामुळं एवढं झालं. फी म्हणायचं ह्याला. फी काढ की. मग मी ह्याला का लिहून दिलंय आज, कारण ह्याने परवा दिवशी त्याच्या मनाने लिहिलं. आदली मधली अक्षर काढली होती म्हणून मी त्याला एका पानावर लिहून दिले. म्हणलं बघून लिह पाठ कर. होय व सरांनी चुकीचं दिलंय सारं. कशी पण आदली मधली अक्षर काढल्यात मला न विचारता. W मन W. आणि दुर्गा मा पण उठली. दुर्गा चल आपण दोघे आंघोळ करू. आज सगळेच लवकर उठल्यात. दिवस उगा काय भानगड आहे. पप्पा नाहीत उठलं. हाय हा काढा. इकडं बघू. एका मिनिटाच्या वर व्हिडिओ गेला. इकडं बघ. बघू बघू तो आंघोळ केली का पावलुशाय. बघू बघ. लाजला. आता ओमचा अभ्यास करून झालाय. बारकी लिपी लिहिली, ABCDची मोठी लिपी लिहिली आणि उजळणी अंकात पण आणि अक्षरात पण लिहून झाली. मी बसले होते त्याच्यापेक्षा तोपर्यंत अक्षर पण छान काढले. आता म्हणलं मला भरकू दे म्हणलं. त्याच्यापासून उठले, आंघोळी केली. आंघोळीच्या आधी घरदारं झाडले, पावरसही काढलं आणि आता आंघोळ करून स्वयंपाकाला लागले. तर इथं मी आता धपाटे करायला लागले. मुलं म्हणतात तसल्या पिठाच्या चपात्या नको आम्हाला. आता राधूने अक्षरचा डबा नेला नाही, दुसरंच खायला नेला. 2-3 पदार्थ होतं ते. आणि आता इथं मी धपाट्याचं पीठ पण मळून घेतले, म्हणजे कणिक मळून घेतली. गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं 1 वाटी, बेसन पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ थोडं जास्त घेतलं 1 वाटीच्यावर. कांदा, लसूण, कोथिंबीर आणि आलं पण टाकलंय आणि जिरी, हळद, मीठ सगळं टाकून इथं मिक्स करून घेतलंय. कांदा पण टाकलाय बघा. तर असू द्या. आणि हिरवी मिरची पण टाकली आहे. तर घेते आता मी धपाटे करून. ओम धपाटे म्हणत नाही, ह्याला पराठे म्हणतो. त्याला सवय लागली, त्याला आवडतातले. म्हणलं करते आणि डब्याला पण निश्चित म्हणलं वेगळं काहीतरी दही आणि धपाटे द्यावं म्हणलं त्याला. आणि आता शाळेतनं राधू आला. राधू पण खाईन, तिला पण आवडतं. तवा पण ठेवलाय तापायला. त्यांच्यासाठी ठेवलंय पाणी इकडं तापायला. आता माझी धपाटे करायचे चालू आहेत बघा. इकडं एक आहे तव्यामध्ये. कॅमेरा असा का फिका फिका दिसायला लागलाय. तर इकडं 2-4 करून झालं. तर आता ओमचा भरायचा डब्बा थोड्या वेळाने. 9 वाजल्यात आता. ह्यांनी गेलं आंघोळीला. तर आल्यात होत बघा. अजून थोडेसे करायचे राहिल्यात. 2-3च करायचे राहिले. तर माझी धपाटे बघा आता करून झाल्यात मस्त अशी. घेवड्याची शेंग करून झाली आहे आणि आता निम्मी अर्धी शिजवायची, म्हणजे आटवायची. थोडी शिजली तशी. दूध खराब झालं होतं, मग त्याला सगळं दूध आटवलं. अर्धा पातेला दूध होतं. माझं काय मनच लागाना. आटवल्यानंतर ते दूध बाजूला काढलं. पाणी आता म्हणलं विलायची साखर टाकून त्याला आटवा, एकदम घट्ट करा. ते तरी चांगलं लागतं. वायपट जाण्यापेक्षा काहीतरी फायदा तरी झाला. आज 9:30 वाजताच माझा स्वयंपाक झाला बघा. आणि 10 वाजता भाजी सगळं करून झालं.
मग असे मी ते दूध आटवाय ठेवलं होतं सामान टाकून. तर आता राधू आली ट्युशनवरनं, ते सगळं आटवलंय. कसं लागतंय राधू? माझ्या ओमडासाठी पण मी खाऊ ठेवला आता. होय आम्हा, कसं लागतं रे बाबू खायला? कसं लागतं ओम खायला ते? माझ्या आवडीचं आहे. इकडे बघ ना बरं एकदा. मग आवडीचं आहे ना? कशी लागते चव? छान छान आहे का ना? खा, फिरवू नको पातीला. तर तुम्ही म्हणता ह्याला पण पातीला दिलं, राधाला पण पातीला. तर राधूने काय खाल्लं नाही, तिने जेवण केलं होतं म्हणून तिने एकच घास घेतला होता. दुर्गा मा उघडी होती तिथं तिच्यापाशी म्हणून व्हिडिओ कट केला मी. तिच्या अंगात शर्ट नव्हता. कसं कळतंय बोललेलं? ओम आलाय शाळेमधनं आणि बराच वेळ झाला आलाय. आता शिका अभ्यासाला बसलाय. आता पुस्तक सोडायचं 16, पान नंबर 17 आणि 18 कांच्यापासून सोडायचं होतं, पण वेळ काही भेटला नाही. सकाळी थोडासा अभ्यास केला. बघू मग अक्षर मानवर कर. हो अक्षर बघू जरा नीट काढ की. अरे वरच्या वेळेत कसा काढलाय तसा काढ की. अक्षराला वळण दे की बाळा. सवय लागली की लागन तशीच लिहायची. र म्हण, र र रथाचा म्हण. हे उद्या शिकवल्यानंतर सोडवायचं. आता ओमची ब ची वळ पण झाली लिहून. आणि पुस्तक कसं काय फाटलं बाळा? फाडलं. खरं का? का तूच फाडलं? का भांडणं करताना फाटलं? काय ते नको सोडू. ते नाही सांगितलं, उद्या शिकवल्यावरती ते सोडवायचं. अभ्यास नाही झाला अजून. अभ्यास आजचा करायचा. ते कालचं राहिलेलं सोडवलंय. ही सारखं उचका पाचके करते. ह्याचं त्याचं घेत बसायचं. राधूचा झालाय अभ्यास. आल्या आल्या शाळेतला ट्युशनला गेलती. ट्युशनवरनं पण आला अभ्यास केला. जा खेळाय बाहेर थोडा वेळ. आजचा अभ्यास पाठवणार ते पप्पा. हिने माझा नंबर केला की रिमो. किती घाण केलं पप्पा, किती वाईट लागलात. नाही ग पप्पा खवत सगळं घरदार घाण केलंय. तरी म्हणलं कोण आलंय त्या बोळीतनं दिसलं होतं मला. विडा कट केला आणि मानवी आली दार. खेळत खेळत आलीस का? आता मला स्वयंपाकाला लागायचं होतं म्हणून मी घरही झाडून काढत होते. आणि बाहेर ग्राउंडवर बघा दुसऱ्या बिल्डिंग मधली पोरं इथं येऊन खेळतात. त्यांना ह्याच्या आधी पण किती वेळा सांगितलं, 2-4 वेळा सांगितलं होतं इथं खेळत जा नका. ह्याच्या आधी पण असाच एक किस्सा झाला होता. 2दा दुर्गाला लागता वाचला आणि एकदा ओमला बॉल लागला होता. तर तसंच आता पण खिडकीव तिकडनं बॉल इथं ओढून आला. ग्राउंडवर खेळत होती तर एवढी अशी काच फुटली बघा. सगळ्या काचा ह्या सोफ्याच्या ह्याच्यावर झाल्या होत्या खुर्चीवरती. तर ती पोरगा पळून गेलं बाहेर जाऊ. तर बॉल ठेवला मी आणि परत दुसऱ्या पोरानं त्याला बोलवून आणलं. म्हणला चुकून झालं, असं झालं तसं झालं. म्हणलं खिडकी कोण भरून द्यायचं. एकदा आम्ही आधी कशी तरी नीट केली होती. ह्याच्या आधी पण पट्टी ही लावून त्या टायमाला पण तुटली होती बघा. काय खरं नाही, सांगून पोरं ऐकत नाहीत लोकांची. मग ह्यांना फोन केला, ह्यांनी आलं. ह्यांनी पण बाहेर गेलं. बाहेर जाऊन वरच्या घरी नुकतंच आलं होतं. मग आलं